दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मध्यंतरी एक हिंदी चित्रपट आला होता आणि त्यामध्ये एक असा सीन होता की खूप श्रीमंत माणूस त्या ठिकाणी दाखवला आणि त्याला कोणी नव्हतं. त्याला मुलं बाळं नव्हते, बायको नव्हती, कोण नव्हतं आणि तो एकटाच राहायचा आणि खूप श्रीमंत आहे. आणि संध्याकाळी रोज रोज संध्याकाळी त्याची एक ठरलेली रिक्षा असायची. तो रिक्षा बोलवायचा, त्या रिक्षामध्ये बसायचा आणि मोठ्या हॉटेलमध्ये दारू प्यायला जायचा आणि नंतर तो रिक्षावाला तिथंच थांबून राहायचा आणि नंतर त्याला परत घरी सोडायचा आणि त्यासाठी त्याला भरपूर तो पैसे देत असे. आणि एक दिवस तो रिक्षावाला ज्यावेळेस रात्री त्याला सोडतो त्यावेळेस तो त्याला सांगतो की साहेब, उद्यापासून मी येणार नाही. आणि हा माणूस सांगतो की काय झालं? आणि तो सांगतो की माझ्या मुलीला मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, तर त्यासाठी मी उद्या माझी रिक्षा विकणार आहे आणि ते पैसे मी माझ्या मुलीला देणार आहे आणि त्याच्यामुळे उद्यापासून माझ्याकडे रिक्षा नसेल. आणि तो श्रीमंत मनुष्य त्याला थांबवतो, घरामध्ये जातो आणि एका लहान बॅगमध्ये पैसे भरून आणतो आणि त्याला देतो आणि सांगतो की रिक्षा विकू नको, हे पैसे तुझ्या मुलीच्या शिक्षणासाठी ठेव. आणि तो रिक्षावाला म्हणतो की इतके मोठी मदत आहे, ही मी उपकार तुमचे कसे फेडू? आणि तो श्रीमंत माणूस सांगतो की फेडायचेस तर तू असं कर की एखादी गरजू व्यक्ती जर तुझ्याकडे आली तर तू तिला मदत कर. हे जे पैसे असतील त्याच पैशामधून किंवा जमवशील मला देणार आहे तीच मदत तू त्या पैशातून इतरांना तू मदत कर. जशी मी तुला मदत केली तशी तू इतरांना मदत कर आणि ज्यांना कोणी मदत करशील त्यांनासुद्धा सांग की तुम्ही अशीच इतरांना मदत करत राहा. ही जी मदतीची भावना आहे, प्रेमाची भावना आहे, ही अशीच एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला जाऊ द्या. आपल्या जीवनामध्ये आपण बघतो की ही गोष्ट जी आहे ही आपल्याला हेच शिकवते की तुमच्यावर जर कोणी दया केली तर तुम्हीही दुसऱ्यांवर दया करा. जशी देवाने आमच्यावर प्रीती केली तशी आम्ही इतरांवर प्रीती केली पाहिजे. देवाच्या प्रीतीची जी मोठी आहे ही प्रीती, आपण त्याची परतफेड कधीही करू शकणार नाही, पण थोडासा आपण त्यासाठी प्रयत्न करू शकतो. ख्रिस्ताने आमच्यासाठी जे काही केलेले आहे त्याची आम्ही बरोबरी कधीच करू शकणार नाही, परंतु त्याबद्दल, त्याच्या कृपेबद्दल, त्याच्या प्रीतीबद्दल, त्याच्या त्यागाबद्दल आम्ही इतरांना निश्चित सांगू शकतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 19वा वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 5 अँड वर्स 19. तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा व प्रभूने तुझवर दया करून तुझसाठी केवढी मोठी कार्य केली ते त्यास सांग. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.